जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास 9वा. आत्मा विवरण नाम. श्रीराम समर्थ. आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे. श्रीराम समर्थ. पास समर्थ म्हणतायत की आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग चिंता काळजी करावी लागते. शरीराच्या योगानेच आत्मा जगतो हे तर उघडच आहे. पहा, नाम रूपाच्या उपाधींनी बांधल्या गेलेल्या दृश्य जगालाच आपण सत्य मानून बसलेलो आहोत. या दृश्य जगताचं खरं स्वरूप कसं आहे? नाम आणि रूपाच्या पलीकडं जाऊन आत्यंतिक सूक्ष्म विचारानं व विवेकानं परब्रह्माची तदाकारता कशी साधायची याविषयीचं चिंतन आपण या दशकात करत आलेलो आहोत. विश्वाचा कर्ता कोण याचा सखोल विचार आपण मागच्या समासातील निरूपणामध्ये केलेलाच आहे. लटक्या म्हणजे अपूर्ण अशाश्वत असणाऱ्या सृष्टीतील घटना ज्या त्या तत्वाच्या स्वभावानुसार घडत असल्यामुळं कर्ता कोण हा प्रश्नच मुळात चुकीचा गैरलागू कसा आहे हे समर्थांनी आपल्याला समजावून दिलं. आपण सामान्य मंडळी देहबुद्धीच्या अधीन असल्यामुळं सृष्टीचा चालक कोण हे जाणून घेण्याची उर्मी आपल्यात निर्माण होणं साहजिकच आहे. देहबुद्धीमुळे आपल्याला सृष्टी नेमकी कशी आहे ते आकळत नाही, म्हणजे लक्षात येत नाही. म्हणूनच मग आपण भगवंताकडं अर्ज करतो किंवा फिर्याद मांडू लागतो. तुझा सत्य संकल्प सत्यात यावा यासाठी तू हा विश्वाचा खेळ मांडला आहेस. या विश्वात तुझ्याशिवाय अन्य कुणी नाही. तूच आम्हाला नचवत आहेस. दृश्य जग हे स्वप्नवत आहे, मिथ्या आहे व तू सर्वत्र भरून आहेस. या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत. पण देवा, तुझ्या या खेळामध्ये आम्हाला किती यातनांना सामोरं जावं लागतं, किती दुःख भोगावं लागतं याची तुला कल्पना आहे का? तुझ्या इच्छेत आमची इच्छा मिसळली की अतीव समाधान लाभतं असं संत आम्हाला सांगतात. परंतु तसं करणं आम्हाला जमत नाही रे बाबा. अशा विचारांनी आपल्या मनाचा कोंडमारा होऊ लागतो. अशा घालमेलीतून मग हे दृश्य जग स्वप्न आहे हा विचार कधी गळून पडतो तेच आम्हाला समजत नाही. एखाद्याचा दिवस असा उगवतो की त्याला खायला काहीच मिळत नाही. उपाशी असल्यामुळं भूक स्वस्थ बसवून देत नाही. पण अशा स्थितीला स्वप्न कसं म्हणायचं? ज्या व्यक्तीवर आपण अतोनात प्रेम करतो तिनंच समजा आपल्याला दुखावलं किंवा व आपल्या डोळ्यातून अश्रू उघळू लागले तर ते मिथ्या असं कसं म्हणणार? लौकिकदृष्ट्या काही नुकसान झालं किंवा जीवलगाचं निधन झालं तर आपल्याला अतीव दुःख होतं. तेही स्वप्नच आहे. यावर कसा काय विश्वास ठेवणार? हे जग मिथ्या आहे, भासमान आहे असं संत म्हणतात खरं, पण त्याचा आम्हाला त्रास होतोय. त्याचं काय? मनातील उलघालींवर उपाय काय? संत किंवा सद्गुरू सांगतात म्हणून आपण नामस्मरणासारखं साधन करतो. पण म्हणजे ते साधन, नामस्मरणाचं साधन आपण करतोही, मात्र आपल्या जीवपणाची जाणीवही ईश्वर वारंवार करून देतच असतो ना. यासारख्या अनेक लहान मोठ्या शंकांनी सामान्य जीवाला नुसतं भंडावून सोडलेलं असतं. अशा निराशेतूनच, अशा उद्विग्नतेतूनच जीव भगवंताला प्रश्न विचारू पाहतो. परब्रह्माचाच एक अंश असलेल्या
त्या जीवाची कुचंबुना करुणा निधान असलेल्या समर्थांना पावत नाही. त्यामुळं आपल्यासारख्या सामान्यांचं दुःख निवारण करण्याचं सूत्रच जणू ते या समासातून सांगत आहेत. स्वतःवरच प्रयोग करून बघता येतील अशी छोटी मोठी सूत्र समर्थांनी आपल्याला स्वगुण परीक्षेपासूनच द्यायला सुरुवात केली. त्याच मालिकेतील आणखीन एक सूत्र आपण त्याचा जीवनात प्रयोग करून पाहावा आणि त्या योगे आपल्या जीवनातील दुःख दूर करावं या हेतूनं समर्थ इथं सांगत आहेत. त्यासाठी स्वतःचं विवरण करणं गरजेचं आहे. म्हणूनच या समासाला समर्थांनी आत्माविवरण नाम हे सार्थ नाव दिलंय. परमवस्तूचा प्रत्यय घेण्याआधी मला सुखदुःख का भोगावं लागतंय हे अंतरंगात उतरून नीट समजावून घेतलं पाहिजे. कुचंबना होऊ नये म्हणून किंवा आल्या परिस्थितीला सामोरं जाताना आपल्या मनाची काय तयारी असायला हवी यासाठी आत्माविवरण नामाचा बारकाईनं आणि मनापासून अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी समर्थ प्रथम आपलं स्वरूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. मी कोण या प्रश्नाच्या उत्तरादाखल आपण कदाचित आपलं नाव, गाव, शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय, कुटुंबीय इत्यादी माहिती देऊ. कुणी एखादा ज्ञानी मी तर परब्रह्माचा अंश आहे, हे जग तर स्वप्नवत आहे अशी स्वतःची ओळख सांगेल. तरीसुद्धा जीवनामध्ये सुखदुःख भोगणारा देहाच्या आधारे ज्याला आपण मी समजतोय तो नेमका आहे तरी कोण? समर्थ म्हणतात, आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे, शरीर योगे आत्मा जगे. हे तो प्रगटचे आहे. म्हणजे विश्वातील चेतन अचेतन वस्तूला बाह्य म्हणजे स्थूल किंवा आतलं म्हणजे सूक्ष्म अशी दोन अंग असतात. मूळ माया हे बाह्य अंग तर आत्मा अंतरात्मा हे अंतरंग. तसं आपल्या बाह्य देहात राहणारा आत्माराम म्हणजे जीवात्मा. देह आणि जीवात्मा यांचा संयोग म्हणजे मी. मीला नाम रूपाच्या आधारे एक विशिष्ट ओळख मिळते. जसं हायड्रोजनचे 2 आणि पाण्याचा 1 रेणू मिळून पाणी बनतं असं रसायनशास्त्र सांगतं. किंवा आपल्याला आणखीन समजेल असं मोबाईल आणि त्यातील सिम कार्ड हे दोन्ही मिळून मोबाईल फोन तयार होतो, कार्य करतो. तसं देह आणि जीवात्मा मिळून मी बनतो किंवा एखादी वस्तू बनते. या मीचे अनेक गुणधर्म आहेत. तो कार्य करतो, सुखदुःख भोगतो, त्याला काळजी भय सतावत असतं. देह किंवा जीवात्मा एकत्र आले की शरीराला तर सुखदुःख भोगावं लागतंच, शिवाय चिंता उद्वेग मनाला झोंबत असतात. ते वेगळंच. थोडक्यात देहाशी तादात्म्य पावल्यामुळं जीवात्माच सगळं सुखदुःख व्याधी चिंता भोगत असतो. समजा आपण एखादं उदाहरण पाहूया. समजा एखाद्या नवरा बायकोचं पटत नसेल, त्यांच्यात कायमच खटके उडत असतील, तर त्यांना घटस्फोट घेऊन किमान वेगळं तरी होण्याचा मार्ग उपलब्ध असतो. तसं देह किंवा जीवात्म्याच्या बाबतीत होत नाही. देह त्याची कर्म करत असतो, त्यानुसार तो फळं भोगत असतो आणि त्या अनुषंगानं येणारं सुखदुःख चिंता जीवात्म्याच्या माथी येते. जीवात्मा खरं तर देहाचा चैतन्य स्रोत आहे, पण देहाच्या प्रारब्धवश येणाऱ्या कर्मांचा बोजा त्याची फळं हाकनाक जीवात्म्याला भोगावे लागतात. मात्र त्यांचं एकमेकांशी पटण्याचं जरी झालं तरी घटस्फोटासारखा पर्याय त्यांना अवलंबताच येत नाही. देह
व जीवात्मा यांना वेगळं करताच येत नाही. कारण समर्थ पुढे सांगतात, देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना, आत्मा विनचेतना देहास कैची. म्हणजे देहाने जर अन्न खाल्ले नाही तर आत्मा कधीही जगू शकत नाही, आणि आत्मा नसेल तर देहाच्या ठिकाणी चेतना राहू शकत नाही. हे एका वेगळे एक करू जाता निरर्थक, उभये योगे कोणी एक कार्य चाले. म्हणजे देह आणि आत्मा यांना वेगळे करावे म्हटले तर ते निरर्थक ठरते. या दोन्हीच्या सहकार्यानेच काही एक कार्य घडत असते. बघा, आपण समर्थांनी सांगितलेलं कहाणी निरूपण ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. कहाणी निरूपणातील जोडप्याचं कसं एकमेकांवर अतोनात असं प्रेम होतं, ते एकमेकांपासून वेगळे राहूच शकत नव्हते. तसं देह आणि जीवात्मा एकमेकांपासून वेगळं राहू शकत नाहीत. देहाच्या योगे जीवात्मा त्रास चिंता सहन करतोही, पण देहाशिवाय त्याचं निराळं अस्तित्व नाही. देहानं अन्न ग्रहण केलं नाही तर देह क्षीण होतो. अशा देहात जीवात्मा जगू शकत नाही. जीवात्मा देहाला सोडून निघून गेला की देह काष्ठवत होऊन धरणीवर पडतो. त्यात चेतना नसल्यानं देहात जिवंतपणा नसतो. तो काही कार्य करू शकत नाही. देह आणि जीवात्मा यांचा संयोग असा विलक्षण आहे की ते वेगळे होण्याचा प्रश्नच नाही. असं जरी असलं तरी देह पंचभौतिक असल्यानं त्याला उत्पत्ती स्थिती लय या स्थित्यंतरातून जावं लागतं. जीवात्मा देहाच्या मदतीनं जन्म घेतो, जगतो, वाढतो, सुखदुःख भोगतो. कालांतरानं देह विकलांग होतो. मग पंचभौतिक देह पंचतत्वांत विलीन होतो आणि त्यावेळेस देह आणि जीवात्मा यांचा वियोग होतो. दासबोधासारख्या अद्वैत ग्रंथाचा अभ्यास करताना वैचारिक पातळीवर असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की हे जग जर एका स्वप्नासारखं आहे, त्याचा करता वगैरे कुणी नाही, आपण एकार्थी अनाथच आहोत, तर मग जगण्याला तरी काय अर्थ आहे. स्वहस्ते मृत्यूला कवटाळलं तर बिघडलं कुठं. सद्गुरू समर्थ हे अनाथांचे नाथ आहेत, कनवाळू आहेत. श्रोत्यांच्या मनात असे तिरस्करणीय प्रश्न येतील हे जाणूनच त्यांनी अशा शंकांचं निरसन या समासातून केलं आहे. छोट्या मोठ्या कटकटींपायी किंवा निराशेतून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू पाहणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारे, त्यांना सावरून धीर देणारे समर्थांचे बोधप्रद विचार आजच्या काळात खरोखरच चिंतनीय आहेत. समर्थ सांगतात, समजा देह आणि जीवात्मा यांना वेगळं करण्याचा प्रयत्न जरी झाला तरी दुःख काही दूर करता येत नाही. अचानकच देहाला सोडायला लागल्यामुळं जीवात्मा अजून झुरू लागतो, कारण त्यावेळी दुःख त्याला एकट्याला सहन करावं लागतं. दुःख निवारणासारखी देहाची त्याला मदत होत नसते. असहाय्यपणे सहन करण्यापलीकडं त्याच्या हातात काहीच नसतं. त्यामुळं देह आणि जीवात्मा यांना आपणहून वेगळं करण्याचा आताताईपणा कुणीही करू नये. ते एकत्र असतील तरच कार्य घडून येतं, हे ध्यानात घ्यावं. सारांश म्हणजे देहामध्ये राहणारा जीवात्माच खरा सूत्रधार आहे. तोच देहाला नाचवतो. आपण मात्र त्याचा विचारच करत नाही. उलट मी म्हणजे देह असंच मानतो आणि सुखदुःख आपणच आपल्या माती मारून घेत राहतो. अंतरंगात उतरून विवेकानं आपल्या देहात्म जीवनाचं पृथक्करण करायला हवं.
आत्म्याचं विवरण करण्याची कला एकदा का अवगत झाली की आपण सुखदुःखाकडं साक्षीभावानं पाहू लागतो. शरीराच्या माध्यमातून सुखदुःख भोगणारा जीवात्मा आपल्या जीवनाचा संचालक आहे. जीवात्मा देहाविना राहू शकत नाही आणि देह जीवात्म्याशिवाय कार्य करू शकत नाही. ते दोघे एकत्र आले तरच कार्य घडतं. ते वेगवेगळे असतील तर निरर्थक आहेत. हे आपण आत्ताच निरूपणामध्ये ऐकलेलं आहे. शरीराच्या रोमारोमात जाणीव रूपानं भरून असलेल्या या जीवात्म्याचं कौतुक समर्थ आता सांगू लागले आहेत. हे समजून घेण्यासाठी आजच्या काळातील आपण एक उदाहरण पाहूया. सध्या मंगळ या ग्रहावर यान पाठवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. अमेरिकेची अंतराळ शोधक संस्था म्हणजे नासा त्या दृष्टीनं अथक प्रयत्न करत आहे. यानातून मनुष्य पाठवण्याऐवजी मनुष्यासारखं काम करणारा रोबोट अर्थात यंत्रमानव मंगळावर पाठवण्याचा नासाचा विचार आहे. मानवाला मंगळावर पाठवण्यात अडचण नसली तरी त्यामुळं काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. ते कसे? ते असे, मंगळावर जाणारा अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत येईल की नाही याची काहीच खात्री देता येणार नाही. त्यामुळं त्याची स्वतःची, त्याच्या कुटुंबियांची मानसिकता कशी असेल, भावनिक गुंतागुंत कशी सोडवायची हा एक प्रश्न असू शकतो. दुसरं म्हणजे त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, वैद्यकीय उपचार यंत्रणा, औषधं, शरीर धर्म पुरा करण्यासाठी आवश्यक वस्तूंचा साठा इत्यादी गोष्टींची तरतूद यानामध्ये करावी लागणार. मानवाऐवजी यंत्रमानव जर यानातून पाठवला तर या सर्व गोष्टी आपोआपच निकालात निघतील. यंत्रमानवाला पुरेसा ऊर्जा पुरवठा म्हणजेच त्याचे बॅटरी चार्जिंग थोडक्यात होत असल्याची खबरदारी घेतली म्हणजे झालं. रोबोमध्ये बसवलेली यंत्रणा नासासारख्या केंद्रातून कॉम्प्युटरद्वारे, संगणकाद्वारे नियंत्रित करून शास्त्रज्ञ हवं ते काम, हवे तसे फोटो मंगळावर पोचलेल्या यंत्रमानवाकडून करून घेऊ शकतात. रोबोट हे मनरहित यंत्र आहे. त्याला स्वतःचा असा विचार नाही, मत नाही, पण तो दुसऱ्याकडून नियंत्रित होतो, दुसऱ्याच्या सूचनांवर कार्य करतो. अशा प्रगत तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला अप्रूप वाटणं समजू शकतं, पण ईश्वरानं असे करोडो रोबोट कित्येक वर्षापूर्वीच या पृथ्वीतलावर पाठवलेले. असं जर म्हटलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. मनुष्यच काय, मनुष्य तर अनेक योनींमधील अनादी काळापासून राहत असलेले जीव हे रोबोटच आहेत. या साऱ्यांना चालवणारी, नियंत्रित करणारी एक विलक्षण अशी शक्ती आहे. सजीव त्यांच्या ज्ञानेंद्रियांच्या मदतीनं माहिती घेतात, ती समजून घेतात व त्यानुसार कर्मेंद्रिय काम करू लागतात. उत्तम स्वाद, सुगंध, हवाचा स्पर्श, सुश्राव्य ध्वनी इत्यादींचा आस्वाद घेण्याची इच्छा रोबोला सूचना मिळावी तसं या देहामध्ये निर्माण होते. देहाला इच्छित वस्तूंपर्यंत नेते, तिचा भोग घ्यायला लावते. त्याद्वारे अंतरंगातील एक अनामिक शक्ती सुखावते. ज्ञानेंद्रियांना पूरक अशी कर्मेंद्रिय असून त्याद्वारेच ती आंतरिक शक्ती भोगते. ती शक्ती म्हणजे जीवात्मा आणि देह म्हणजे रोबो, यंत्रमानव. आपल्या देहाचं नियंत्रण जीवात्म्याकडं असतं. मागच्या समासात समर्थांनी विश्वाचा करता कोणीच नाही असं जे सांगितलं आहे ते त्यांना इथं खोडून काढायचं आहे का, अशी एक शंका मनात येऊ शकते. त्यामुळं मागच्या समासातील आपण या ओवीकडं फार काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. लटिक्याचा करता कोण हे पुसणेची अप्रमाण म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेची झाले, म्हणजे स्वभाव जीवात्म्याचा प्रेरणास्त्रोत आहे.
कर्मातून होणारे संस्कार वासना निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. देहाशी संयोग असल्यानं जीवात्म्यावर देखील वासनाचंच अधिराज्य असतं. वासनाच शरीराला कार्यान्वित करत असते. जीवात्मा शरीराकडून असं कार्य करून घेतो. याची काही उदाहरणं देताना समर्थच पुढे सांगतात. देहाला नाही चेतना, आत्म्यास पदार्थ उचलेना, स्वप्न भोजने भरेना, पोटगाही. म्हणजे देहाला चेतना नाही आणि आत्म्याला पदार्थ उचलता येत नाही. स्वप्न भोजनाने काही कोणाचे पोट भरत नाही. आत्मा स्वप्न अवस्थेत जातो, परंतु देहामध्येही असतो. निदसुरेपणे खाजवितो. चमत्कार पहा. म्हणजे आत्मा स्वप्नावस्थेत जातो, पण त्याच वेळी देहामध्येही असतो आणि अर्धवट झोपेत तो खाजवतोही. हा तेवढा चमत्कार आहे. हा केवढा चमत्कार आहे पहा बरे. अन्नरसे वाढे शरीर, शरीरप्रमाणे विचार, वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहानाळती. म्हणजे अन्नरसाने शरीराची वाढ होते आणि शरीराबरोबर विचारही वाढतो. वृद्धावस्थेत नंतर शरीर आणि विचार दोन्ही क्षीण होतात. उन्मत्त द्रव्य देह खातो, देहयोगे आत्मा भुलतो, विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही. म्हणजे देहाने उत्तम द्रव्याचे सेवन केले की देहाच्या योगाने आत्माही भुलतो आणि विस्मरणामुळे त्याला कशाचीही शुद्धी राहत नाही. देहाने घेतले विष, आत्मा जाय सावकास, वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे. म्हणजे देहाने विष घेतले तर यथावकाश आत्मा देह सोडून जातो. वाढ आणि क्षय हे देहाच्या योगे आत्म्यालाही निश्चितपणे भोगावे लागतात. वाढणे मोडणे जाणे येणे, सुखदुःख देहाचे निगुणे, नाना प्रकारे भोगणे आत्मयास घडे. म्हणजे वाहने मोडणे जाणे येणे आणि देहाच्या योगाने सुखदुःखही नाना प्रकारे आत्म्याला भोगावे लागते. वारुळ म्हणजे पोकळ, मुंगियांचे मार्गची सकळ, तैसेची हे केवळ शरीर जाणावे. वारुळ म्हणजे पोकळ, मुंग्यांचे मार्ग पोकळच असतात, तसेच केवळ हे शरीर जाणावे. शरीर नाडीचा खेटा, नाडीमध्ये पोकळ वाटा, लहान थोर सगट दाटल्या नाडी. शरीरात नाड्यांचा गुंताडा असतो. त्या नाड्यांमध्ये पोकळ वाटा असतात. लहान थोर सरसकट नाड्यांची दाटी झालेली आहे. प्राणी अन्नोदक घेतो, त्याचा अन्नरस होतो, त्यास वायू प्रवर्ततो श्वासोश्वासे. म्हणजे प्राणी अन्नोदक घेतो, त्याचाच अन्नरस होतो, त्याला वायू श्वासोश्वासाच्या योगे प्रवर्तवितो. अन्नाचं पचन करून रस ग्रहण करणारा जीवात्माच असतो. अन्न रसाला श्वासोश्वासाच्या द्वारे शरीरातील अनेक नाड्या धमन्यांमध्ये प्रवाहित करणारा, देह धष्टपुष्ट करणाराही तोच असतो. अशा रीतीनं जीवात्मा म्हणजेच त्याची संवेदना जाणीव संपूर्ण देहाला व्यापून असते. यावरून आपल्या हे लक्षात आलं असेलच की भगवंतानं किती अगोदर हा देहरूपी रोबोट पृथ्वीवर पाठवलेला आहे. बॅटरीवर जशी खेळणी चालतात त्या खेळण्यांची हालचाल होते व बॅटरीची शक्ती संपली की खेळण्यांची हालचाल थांबते. तसं जीवात्म्याच्या शक्तीनं हे देहरूपी खेळणं चालू असतं. देहाचे प्रारब्ध भोग संपल्याचं जीवात्म्याच्या लक्षात आलं की तो देहाचा त्याग करतो. देह अचेतन बनून काष्ठवत जमिनीवर पडतो. मी म्हणजे देह किंवा देहाचा सर्वेसर्वा मीच, अशी अहम भूमिका अज्ञानानं आपण घट्ट धरून ठेवलेली असते. या अहंकारामुळंच देह आणि जीवात्मा यातील सूक्ष्म फरक आपल्याला ओळखताच येत नाही. त्यामुळं देहाचं दुःख ते माझं दुःख अशा अज्ञानी अविवेकी विचारानं आपण जगत असतो.
ही अहंता अविवेक दूर सारून जीवात्म्याशी संधान बांधण्याची कला या समासातून आपण शिकावी, हीच समर्थांची इच्छा आहे. देहात जाणीव रूपानं राहणाऱ्या जीवात्म्याकडं देहाचं संपूर्ण नियंत्रण असतं. देहाला निमित्त करून त्यामध्ये वसणारा जीवात्माच भोग भोगण्यासाठी जीवाला उद्युक्त करत असतो, देहाला नाचवीत असतो. त्यामुळं जीवनाकडं साक्षी भावानं बघण्याचा दृष्टिकोन समर्थ या समासातून आपल्याला देऊ पाहत आहेत. तटस्थपणानं पाहिल्यास जीवन हे सर्वांग सुंदर दिसतं, मात्र आपण त्याकडं पाहतो ते मी म्हणजे देह अशा आक्रसलेल्या भूमिकेतून. देहाची सुखदुःख ती माझी सुखदुःख, देहाचं कर्तृत्व ते माझंच कर्तृत्व, अशा रीतीनं प्रत्येक गोष्टीतील अहंकाराचं ओझं घेऊन आपण जीवन जगत आहोत. पाठीवरील बोजा जमिनीवर टाकला की हमाल जसा सुस्कारा सोडतो, तसं अहंतेचं मनावरील ओझं झटकून तर पहा, आपल्याला किती आराम वाटेल, हलकं वाटेल. आत्मविवरण नामाचा हाच तर खरा गाभा आहे, ज्या योगे समर्थ आपल्यातील आत्मारामास खरा आराम मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा, बैलगाडी तर बैल ओढत असतात, पण त्या गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला आपल्यामुळंच गाडी चाललेली आहे असं वाटतं. याच अर्थाचा दाखला देताना एकदा एका जैन मुनींनी सांगितलं होतं, छताला बराच वेळ एकाच जागी चिटकलेल्या पालीला जेव्हा तिचं पिल्लू पुढं का जात नाहीस असं विचारतं, तेव्हा ती पाल म्हणते, मी हल्ले तर हे छत कोसळेल. म्हणजे जसा त्या कुत्र्याला किंवा पालीला कर्तेपणाचा अहंकार चढलेला असतो, तशीच आपली ही अवस्था झालेली आहे. कोण कुणाच्या आधारानं उभा आहे, कार्य करत आहे, हे आपल्याला उमगत नाही. करता मीच आहे, मी नाही केलं तर कोण करेल, अशी अतिरेकी अहंकाराची भावना कित्येकदा आपल्याला भय, दुःख, चिंतेच्या गर्तेत ढकलत असते. हे होऊ नये म्हणून देह आणि त्याच्याकडून कार्य करून घेणारा जीवात्मा या संकल्पना आपण नीट समजावून घ्यायला हव्यात. कर्तेपणाचा पूर्ण बिमोड व्हायला हवा. आत्मनिवेदन भक्तीमध्ये समर्थांनी सांगितलेलं हे सूत्र सदैव ध्यानात ठेवायला हवं. समर्थ म्हणतात की एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू अनिलामध्ये पहा. समर्थ विचारतात, एक परमेश्वर व दुसरी विश्वाचा आकार घेऊन दिसणारी प्रकृती, ही दोनच मूलतत्व असताना मी नावाचा तिसरा चोर येतोच कुठून? मीला काहीच अस्तित्व नसताना तुझ्या कर्तेपणाला तरी अर्थ कुठं उरतो? अशा या मीच कुठलंच प्रयोजन नसताना केवळ अज्ञानापोटी आपण त्याला निर्माण करतो, वेगळं अस्तित्व देतो, देहाशी संलग्न करून टाकतो. आपल्या कर्तेपणाचा संपूर्ण ऱ्हास होणं हेच या समासातील तत्त्व जीवनात उतरल्याचं निदर्शक आहे. तेव्हाच आपल्याला खरा विश्राम लाभू शकेल. आपण प्रापंचिक मंडळी सतत सुखदुःखांच्या लाटांवर हिंदकळत असतो. आपल्याला दुःख नकोसं तर सुख हवंहवंसं वाटतं, मात्र सुखदुःख म्हणता हे दुःख ठाकून आले. ही जीवनाची रीत असल्याचं समर्थांनी करुणाष्टकात सांगून ठेवलेलं आहे. प्रारब्धवश घडणाऱ्या सर्वच घटना मनाजोग्या कशा बरं घडतील? एक डोळ्यात सुखाश्रू तर दुसऱ्यात दुःखाश्रू, हा तर प्रपंचाचा स्वभाव आहे असं सद्गुरू सांगायचे. नश्वराकडून सतत ऐहिक सुखाची अपेक्षा ठेवल्यानं व ते सुख सतत कसं टिकेल या विचारातून काळजी, भ्रांत आपल्या जीवनास ग्रासून टाकते. भौतिक सुखदुःखात आपण अकारण गुंतवलेल्या मीच स्थान जेव्हा नाहीसं होईल, तेव्हा आपल्या लक्षात येईल की जीवात्माच त्याला हवा असलेला भोग, त्याची इच्छा होईल
तेव्हा देहाकरवी भोगत असतो. जीवात्म्याच्या इच्छेलाच संत राम किंवा रामाची इच्छा असं म्हणतात. स्वयंपाकामध्ये जसं तिखट, साखर, गोड, आंबट, तुरट आदी चवींना ठराविक स्थान आहे. ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार, तब्येतीनुसार चवीची मात्रा ठरलेली असते. तसं जीवात्मा गरजेनुसार, प्राक्तनानुसार सुखरस दुःखरसाचं सेवन करत असतो. इथं माझ्या इच्छेचा प्रश्न उद्भवतच नाही. कायम सुखकारकच घडावं या माझ्या इच्छेला खरंच काही अर्थ नसतो. मी, माझा देह असं म्हणत देहाची सुखदुःख आपण अकारण स्वतःवर ओढवून घेत असतो. नाडीद्वारा धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन, त्या पवना सरिसा जान. आत्मा ही विवरे म्हणजे नाड्यांच्या द्वारे अन्नरस सर्व शरीरभर पसरतो. त्या जीवनामध्ये वायू खेळत असतो आणि वायूप्रमाणेच आत्मा ही सर्वत्र विचरत असतो. तृषेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार. मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. म्हणजे जर तहानेने शरीर सुकले तर हा विचार आत्म्याला कळतो. तो मग शरीरास उठवून उदकाकडे म्हणजे पाण्याकडे चालवितो. पहा, जाणीव देहात सर्वत्र व्यापून आहे. रस्त्यावर अपघात झाला आणि बाणेची परिस्थिती उद्भवली की त्या स्थळी पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल जसं तत्काळ पोचतं, तसंच पायाच्या अंगठ्याला ठेच लागली की देहाची सारी जाणीव त्या ठिकाणी एकवटते. म्हणजे जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा जीवात्मा त्याची संवेदना त्या त्या अवयवांकडे केंद्रित करतो. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा जीवात्मा देहाला उठवतो व पाण्याकडे घेऊन जातो. तृष्णा भागवल्याशिवाय शरीर चालणार नाही अशी तोच सूचना करत असतो. तसंच भुकेविषयी आहे. देह कार्यरत राहण्यासाठी ऊर्जेची म्हणजेच अन्नाची गरज आहे. वेळेत भोजन मिळालं नाही तर जीवात्मा खवळतो असं समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात. उदक मागे शब्द बोलवी, मार्ग पाहोन शरीर चालवी. शरीर अवघेच हालवी प्रसंगानुसार. म्हणजे शब्द बोलवून उदक मागतो, मार्ग पाहून शरीरास चालवतो. प्रसंगानुसार सर्व शरीराची आवश्यक हालचाल तो करतो. क्षुधा लागते ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो. आचा वाचा बोलवितो, ज्यासी त्यासी. म्हणजे भूक लागली तर ते जाणून आत्म्याच देहाला उठवतो आणि ज्याला त्याला अर्वाच्य बोलायला लावतो. बायकात म्हणे झाले झाले, देह सोवळे करून आणिले. पायात भरून चालविले, तातडी तातडी. म्हणजे बायकोच्या शरीरातील जीवात्मा म्हणतो की झाले झाले, जेवण तयार आहे. मग तो जीवात्मा देहाला सोहळे करून आणतो. तोच पायात भरून त्यास भराभर चालवितो. पहा, वेळेत एखादी वस्तू हातात दिली नाही तर मालक जसा नोकराच्या अंगावर खेकसतो, तसं भुकेनं व्याकुळ झालेला जीवात्मा वेळेत खायला न मिळाल्यामुळं देहाकरवी तो अद्वा तद्वा बोलू लागतो. जीवात्म्याची संवेदना तो शरीरामार्फत व्यक्त करत असतो. जेवण तयार असेल तर बायकोच्या शरीरातील जीवात्मा जेवण तयार झाले आहे, चला जेवायला असं जेव्हा म्हणतो तेव्हा मग तो देहाला हातपाय धुवायस लावतो. सोहळं नेसून जिथं पान मांडलं असेल तिथं तो देहाला घेऊन जातो. जीवात्मा देहाला पाटावर बसवतो. अन्नानं भरलेलं ताट डोळ्यात साठवून घेतो. मग हातांना तो ताटाभोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवण्यास सांगतो. नंतर जीवात्मा हाताला वरण भातावर लिंबू पिळण्यास फरमावतो. वरण भात, मीठ, तूप, लिंबू असं सगळं एकत्रित कालवून त्याचा एक घास हातात घेऊन ते मुखात घालण्यास सांगतो. रोबोटनं
त्याला दिलेल्या सूचनांनुसार काम करावं. तसं आपला देह जीवात्म्याच्या सूचनेनुसार काम करत असतो. समर्थ पुढे सांगतात, त्यासी पत्रावरी बैसविले, नेत्री भरून पात्र पाहिले, हाता करवी आरंभिले आपोषण, म्हणजे तोच पानावर आणून बसवतो. त्याच्या नेत्रात भरून भोजन पात्र पाहतो आणि हाताकडून आपोषणी घ्यावयास लावतो. हाता करवी ग्रास उचलवी, मुखी जाऊन मुख पसरवी, दातान करवी चावावी नेटे नेटे. तोच हाताकडून घास उचलवितो, मुखात जाऊन मुख पसरवितो आणि दातांकडून नीटपणे अन्न चाववितो. पहा किती बारकाईनं समर्थ सर्व गोष्टी आपल्याला सांगत आहेत. जीवात्मा मग हाताला घास उचलायला लावतो. घास तोंडापाशी नेल्यावर तोंड उघडण्यास सांगतो. तोंडात घास घेऊन दातांकरवी नीट चावूनही घेत असतो. जीवात्मा जिभेद्वारे आस्वाद घेतो, रस चापतो. चुकून घासात खडा, बारीकशी काडी, केस आल्यास किंवा अन्न बेचव असल्यास थुंकायलाही तोच लावतो. मग राग आणविणारा तोच, पत्नीकडे डोळे वटारून पाहायला लावणाराही तोच असतो. एखादा उत्तम चवीचा किंवा गोड पदार्थ आनंदानं खाणाराही तोच जीवात्मा असतो. पुढे समर्थ सांगतात, आपण जिवेमध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे, केस काळी खडा कळे, तत्काळ थुंकी, म्हणजे तो जीवात्माच जिवेमध्ये खेळून स्वाद घेतो. नाकाने सुवासाचे सुख भोगवितो. जर कदाचित अन्नात केस काळी खडा असल्याचं कळून आलं की तत्काळ तो थुंकतो. आळणी कळता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे कांगे, डोळे ताणून पाहाव लागे रागे रागे, म्हणजे पदार्थ आळणी झाला असेल तर त्याला कळते व तो लगेच मीठ मागतो आणि बायकोला आगे काग असं म्हणून रागाने तिच्याकडे डोळे वटारून पाहू लागतो. गोडी लागताच आनंदे, गोड नसता परम खेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे आत्मयासी, म्हणजे पदार्थ गोड लागला की त्याला आनंद होतो. गोड नसेल तर त्याला फार खेद होतो, दुःख होतं. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर त्याला अंतर्यामी फार क्लेश होतात. नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक जाडी आणि खोकी, म्हणजे नाना प्रकारच्या अन्नांची त्याला आवड असते. अनेक प्रकारच्या रसांचा स्वाद घेऊन तो आवड निवड करतो. पदार्थ तिखट असेल तर तो मस्तक झाडतो आणि ठसका लागल्यामुळे खोकू लागतो. मीर पुडी घातली फार, कायसे करीते खापर, जिवे करवी कठीणोत्तर, बोलवी रागे, म्हणजे फार मिरपूड घातली आहेस, काय खापरासारखा पदार्थ करतेस, तुला पदार्थ बनवता येत नाही, असे तो जिवेच्या द्वारे रागाने कठोर शब्द बोलवतो. आज उदंड जेविला, सवेच तांब्या उचलिला, घळा घेऊ लागला सावकाश, म्हणजे तुपातील पक्वान्न फार खाल्ल्यामुळं त्याला खूप तहान लागते म्हणून तो स्वतःच हाताकडून तांब्या उचलून घटा पाणी पिऊ लागतो. देही सुखदुःख भोगता, तो एक आत्माची पाहता, आत्म्याविन देह वृथा, मडे होय, म्हणजे देहात सुखदुःख भोगता एक आत्माच असतो. आत्मा नसेल तर देहाचा काही उपयोग नाही, त्याचे मडे होते. पहा समर्थ काय म्हणतात तर की देहाच्या मदतीनं सुखदुःखांचा आस्वाद घेणारा दुसरा तिसरा कुणी नसून जीवात्माच असतो. जीवात्म्याशिवाय देह म्हणजे मड होय, शवच. जीवात्मा जर त्याच्या इच्छेनं बरा वाईट भोग घेत असेल तर माझ्या मनाप्रमाणे अमुक एक गोष्ट घडावी असा आग्रह धरण्यात काय हसील.
मनाजोगं नाही घडलं की आपल्याला दुःख होतं. म्हणून सुखदुःखाच्या लाटांवर उगीच हेलकावत राहण्यापेक्षा संत सांगतात तसं आपण करावं. त्यांनी सांगितलेलं सत्य स्वीकारावं. प्रयत्नवादी राहताना जे घडतंय ते रामेच्छेनं घडतंय अशी जर भूमिका ठेवली तर देहाला सुखदुःखाची चिंता करण्याची काहीच गरज नाही. आल्या प्रसंगांना खुल्या दिलानं स्वीकारता यायला हवं. हे या समासाचं मुख्य सूत्र जीवनात उतरवावं असा समर्थांचा आग्रह आहे. या टप्प्यावर एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि तो म्हणजे देहाच्या आधारे सर्व भोग भोगणारा हा जीवात्मा आहे तरी कोण? समर्थ याचंही उत्तर ताबडतोब देतात. मनाच्या अनंत वृत्ती जाणणे तेची आत्मस्थिती. त्रैलोकी जितक्या व्यक्ती तदांतरी आत्मा म्हणजे मनाच्या अनंत वृत्ती जी जाणते ती जाणीव म्हणजे आत्मा होय. त्रैलोक्यात जितक्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींच्या अंतर्यामी आत्मा असतो. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा, नाना रूपे म्हणजे जगामध्ये त्याला जगदात्मा म्हणतात, विश्वामध्ये त्याला विश्वात्मा म्हणतात, जो सर्वांना चालवितो त्याला सर्वात्मा म्हणतात. अशी नाना रूपे तो घेतो. प्रत्येकाच्या देहामध्ये जीवात्मा आहे. अज्ञानवश आपण त्याला वेगवेगळा समजतो. त्यामुळं तू मी अशी द्वैत भावना जोर धरून असते. देहबुद्धीच्या प्राबल्यामुळंच आपण जीवात्म्याला देहापुरतं मर्यादित करतो. तुझं माझं ही भावना जिथपर्यंत आपल्या मनात असते तिथपर्यंत मायेचं अस्तित्व आहे असा प्रभुरामांनी लक्ष्मणाला उपदेश केल्याचा उल्लेख रामगीतेत आहे. हा जीवात्मा केवळ मनुष्यातच नाही तर तो सर्व प्राणीमात्रांमध्ये, वृक्षवेलींमध्ये भरून आहे. ही अनुभूती ज्याच्या हृदयी स्थिरावते ते संत होत. जो माझ्या हृदयी आहे तो समोरच्याही हृदयी आहे हे संतांनी जाणलेलं असतं. म्हणूनच ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वेदविले. सर्वांतर्यामी एकच एक चैतन्य भरून आहे. मी आल्या गेलेल्या प्रत्येकात रामरूपच बघितलं असं सद्गुरू म्हणत ते. यामुळंच जीवात्मा सर्व चराचराला व्यापून आहे. जसं एका निरांजनानं दुसरं निरांजन प्रज्वलित करावं आणि अशी लाखो निरांजनं दूरवरून जर पाहिली तर सारी एकच आहेत असं दिसून येतं. त्याप्रमाणे प्रत्येकातील जीवात्मा हा एक निरांजनाप्रमाणे आहे. संत जेव्हा ठराविक उंचीवरून अर्थात तुर्यमधून या जगाकडं पाहतात तेव्हा लाखो जीवात्मारूपी निरांजनं त्यांना एक रूपानंच दिसतात. म्हणजेच सर्व जीवात्म्यांमध्ये एकच एक तत्व वास करत असल्याचं त्यांना दिसतं. तो जगदात्मा होय. जगाच्या पलीकडं पसरलेल्या विश्वाच्या अंतर्यामीही तेच तत्व विरसत असतं. तो विश्वात्मा होय. सारांश म्हणजे अंतरात्माच विश्वात्मा बनून देहाचं, जगदात्मा बनून जगाचं, तर विश्वात्मा बनून विश्वाचं संचालन करत असतो. तोच सर्वात्मा या नावानंही ओळखला जातो. तोच अनेक रूपं घेऊन ब्रह्मांडाला चालवितो. देहाच्या संस्कारामुळं अंतरात्म्याला जीवात्मा अशी ओळख मिळते. पण मुळात तो ब्रह्मस्वरूपच असतो. म्हणूनच श्रुती अहम ब्रह्मस्मी हा बोध देतात. तोच उपदेश संतही देतात. प्रत्येक जीव हा सिद्ध आहेच. गरज आहे ती त्यानं शुद्ध होण्याची. मनातील संकल्प विकल्पामुळं, मनाच्या संस्कारामुळं परमात्मा आणि जीवात्मा यांच्यात आपल्याला फरक दिसतो. जेव्हा मनावरील द्वैताची पुठं निघून जातात ते शुद्ध होतं.
तेव्हा जीवात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, अंतरात्मा ही आपणासाठी केवळ नावं म्हणून वेगळी वाटतात. त्यांच्यातील सीमारेषा पुसून त्यांच्यामधील विशुद्ध असं एक तत्त्व हृदयी झळकू लागतं. म्हणूनच संत जीवात्म्याला त्याच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी नामस्मरणासारख्या साधनेच्या अखंड धारेचा मनावर सतत अभिषेक करायला सांगत असतात, जेणेकरून मनावरील विकारांची, संस्कारांची पुटं गळून पडतील व मूळ स्वरूप पुन्हा तेजानं लखाकू लागेल. मग कुणी असं विचारेल की देहाच्या आधारे जीवात्मा आपल्याकडून नाम घेत असतो का? होय, जीवात्म्याला मूळ स्वरूपात विलीन होण्याची अनिवार्य ओढ असते. ज्यावेळी देहात संत समागम घडतो, सद्गुरूंची कृपादृष्टी देहावर पडते, तेव्हा जीवात्मा शुद्ध होण्याच्या दिशेनं धडपड करू लागतो. मनावरील द्वैताचे सारे संस्कार धुवून गेले की उरतं ते केवळ मूळ स्वरूप, अर्थात परमतत्व. जीवात्मा ते परमात्मा हा तसा बघितला तर छोटासाच प्रवास आहे, पण अहंकार रूपी अत्यंत अवघड वळणाच्या घाटांमुळं तो प्रवास प्रदीर्घ होतो. इतका की अशा प्रवासासाठी अनेक जन्म देखील अपुरे पडतात. तेव्हा मी म्हणजे देह ही अहंभावना त्यागून सृष्टीतील प्रत्येक रूप हे भगवंताचं रूप आहे असं समजून त्याची निष्काम सेवा करणं हा संतांनी दिलेला बोध आचरणात आणण्याचा संकल्प करूया. आता जीवात्म्याचं अत्यंत सूक्ष्म रूप कसं असतं याचं समर्थांनी केलेलं रहस्यपूर्ण विवेचन आपण पुढच्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात पाहणार आहोत. मी म्हणजे देह या भूमिकेशी आपण इतकं एकरूप झालेलो असतो की देहाचं सुखदुःख कर्तेपण आपल्या शिरी आपण घेत असतो आणि आयुष्यभर सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलत राहतो. पण खरा भोगता तर जीवात्माच असतो. जीवात्मा, जगदात्मा, विश्वात्मा तसंच सर्वात्मा ही सारी त्या परमतत्वाचीच रूपं होत. आपल्या मनावरील संस्कारामुळं ती सुरुवातीला आपल्याला वेगळी भासतात, पण ज्यावेळी जीवात्मा शुद्ध होतो त्यावेळी अहम ब्रह्मास्मीचा अंतरंगात बोध होतो. परब्रह्माचाच एक अंश असलेल्या जीवात्म्याचं खरं स्वरूप ओळखण्यासाठी मात्र फार कमी लोक तयार असतात. एखाद्या व्यक्तीचं निधन झालं की सगळेजण त्याच्याविषयी चांगलं बोलतात, तिचं गुणगान करतात. मात्र ती देहात असताना असं सौभाग्य कदाचितच तिच्या वाट्याला येत असतं. आपणही देहात असतानाच आपला देह आणि त्यात वसणारा जीवात्मा यांना एक संगपणे पाहण्याची कला शिकायला हवी. समाजात अनेक विद्वान मंडळी असतात, काही शास्त्रज्ञ असतात, पंडित असतात, विविध विषयातील तज्ज्ञ असतात, पण जीवात्म्याचा तळमळीनं शोध घेणारा, त्याची अनुभूती घेणारा फार निराळाच असतो, फार विराळाच असतो. समर्थ पुढे लिहितात, हुंगे चाखे एके देखे, मृद कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके, तात्काळ होय. म्हणजे तोच हुंगतो, चाकतो, ऐकतो, पाहतो, मृदू कठीण ओळखतो, शीत आणि उष्ण त्याला तात्काळ समजते, उमजते. सावधपणे लागवी, बहुध करी उठा ठेवी, या धूर्ताच्या उगवी, धूर्तची करी बा. सावधपणाने आणि चपळतेने तो अनेक उठाठेवी करतो. या धूर्त आत्म्याची परीक्षा धूर्तच करू शकतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे की जीवात्म्याचा तळमळीनं शोध घेणारा, त्याची अनुभूती घेणारा खूपच वेगळा असतो. म्हणूनच बहुधा समर्थांनी ही ओवी रचलेली असावी. जीवनात जीवात्म्याच्या चाललेल्या उठाठेवी, खटपटी ओळखायला चतुर मनुष्यच हवा. आपल्याकडं चातुर्य आहे, पण ते व्यावहारिक आहे, देहाधिष्ठित आहे. जीवात्म्याला जाणण्यास असं लौकिक चातुर्य उपयोगाचं नसतं.
पंचतत्वातील वायू हे तत्व जीवात्म्याशी तुलना करायला योग्य आहे असं समर्थांना वाटतं. पृथ्वी, जल, अग्नी ही तत्व जड आहेत, ती दिसतात. वायू मात्र सूक्ष्म आहे, तो दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व जाणवतं. जीवात्म्याची आकाशाशी तुलना शक्य झाली असती, पण जीवात्मा भोगी आहे आणि आकाश तर निर्विकार आहे. त्यामुळं जीवात्म्याची वायूशी तुलना करता येऊ शकते. फळ समजून सूर्याला हातात घ्यायला निघालेल्या बाल मारुतीला इंद्रानं वज्र फेकून मारल्यामुळं तो मूर्छित झाला. तेव्हा रागावलेल्या वायुदेवानं ब्रह्मांडातील वायू शोषून घेण्यास सुरुवात केली. अवघं ब्रह्मांड हवेविना तडफडू लागलं होतं. हे आपण ऐकलेलं किंवा वाचलेलं असेल. तसं जीवात्म्याविना सृष्टी ओस पडेल, चैतन्य लुप्त होऊन जाईल. मनुष्य जिवंत आहे याचाच अर्थ त्याच्यात जीवात्मा आहे. मात्र वैद्यकशास्त्र कितीही प्रगत झालं तरी जीवात्मा कसा आहे हे कुठल्या सूक्ष्मदर्शकाच्या किंवा MRI सारख्या तंत्राच्या मदतीनं कळू शकणार नाही. मृत्यूनंतरचे जीवन नावानं एक नाटक आपण मध्यंतरी पाहिलेलं होतं किंवा ते नाटक असेलही. त्यामध्ये जीवात्म्यावर वेगवेगळ्या देशात झालेलं संशोधन कथात्मक रूपानं मांडलेलं होतं. त्यातील एका प्रसंगाचा इथं संदर्भ असल्यानं तो आपल्याला ऐकवावासा वाटतो. त्यामध्ये मृत्यूशय्येवर असलेल्या एका व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर ठेवलं असतं. हा वजन काटा अत्युच्च क्षमतेचा असून तो 1 किलोच्या 1,00,000व्या भागा इतकं सूक्ष्म वजनही दाखवू शकतो. त्यावर ठेवलेल्या व्यक्तीच्या वजनातील फरकाच्या सर्व नोंदी ठेवल्या होत्या. ज्या क्षणी त्याचं प्राणोत्क्रमण झालं त्या क्षणी त्याचं वजन त्याच्या आधीच्या क्षणी असलेल्या वजनापेक्षा काही अंश कमी भरल्याचं निदर्शनास आलं. म्हणजे जसं वायूला वजन असतं, घनता असते, तसं प्राण अत्यंत सूक्ष्म जरी असला तरी त्यालाही वजन आहे, घनता आहे. पण डोळ्यांना तो दिसत नाही आणि त्याचं अस्तित्व नाकारताही येत नाही. यावरून जीवात्म्याची वायूशी संलग्नता असते हे दिसून येतं. समर्थांनी जीवात्म्याची वायूशी केलेली तुलना योग्यच असल्याची खात्री देणारा हा प्रसंग मुद्दामच आपल्याला सांगावासा वाटला. असो, जीवात्मा आणि वायू यांच्यात साधर्म्य जरी असलं तरी ते दोघे एकरूप नव्हेत असं स्पष्ट प्रतिपादन समर्थ आपल्याला पुढील ओव्यांमधून करत आहेत. वायो सरिसा परिमळ येतो, परी तो परिमळ वितळवेन जातो. वायो धुळी घेऊन येतो, परी तेही जाये. म्हणजे वाऱ्याबरोबर सुगंध येतो, पण थोड्या वेळाने तो वितळून जातो. कधी कधी वाऱ्याबरोबर धूळही येते, पण तीही नंतर जाते. शीत उष्ण वायो सरिसे, सुवासे अथवा कुवासे, आसिजे परी सावकासे, तगणे न घडे. म्हणजे वाऱ्याबरोबर शीत, उष्ण, सुवास, दुर्गंध इत्यादी येतात, पण यथावकाश ते नाहीसे होतात, टिकून राहू शकत नाहीत. वायो सरिसे रोग येती, वायो सरिसी भूते धावती, धूर आणि धुकटे येती वायो सरसे. म्हणजे वाऱ्याबरोबर रोग, जंतू येतात, वायूबरोबर भूते धावतात, धूर आणि धुके इत्यादीही वाऱ्याबरोबर येतात. वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो तगेना, आत्म्याची चपळता जाना अधिक आहे. म्हणजे वायूबरोबर येणारे काहीच टिकून राहत नाही. आत्म्याबरोबर वायू बरोबरी करू शकत नाही. वायूपेक्षा आत्म्याची चपळता अधिक आहे. पहा, वायूसोबत थंड, उष्ण अशी हवा येते, पण ती काही काळापुरतीच राहते.
हिमालयातून येणारे थंड वारे मध्य तसंच दक्षिण भारतात येईपर्यंत गरम झालेले असतात. जलाशयावरून येणारं वारं तिथल्या परिसरापुरतं थंड वाटतं, नंतर ते उष्णच वाटतं. वाऱ्यासोबत आलेला सुगंध दुर्गंध काही काळच टिकतो. वायूबरोबर रोग जंतू फैलावतात, भूतं धावतात, त्याचबरोबर धूर पसरतो. पण हे सर्व तात्पुरतं असतं. वाऱ्यामध्ये सतत बदल घडताना दिसून येतो. जीवात्म्याचं तसं नसतं. तो त्याच्यासोबत असलेल्या गोष्टींना विसरत नाही. देहानं घडणाऱ्या प्रत्येक कर्माचा संस्कार तो अंतरंगात धारण करत असतो. विस्मरण जणू त्याला ठाऊकच नसावं. शिवाय जीवात्मा वायूपेक्षा अधिक चपळ आहे, अधिक सूक्ष्म आहे. अडथळा निर्माण झाल्यास वायू वहन थांबतं. तो कोंडला जाऊ शकतो. जीवात्म्याला कसलाच अडथळा रोखून धरू शकत नाही. अवधानानं किंवा अनावधानानं कुणी पाहत असताना किंवा नसताना आपल्या हातून घडत असलेल्या प्रत्येक कुकर्म किंवा सत्कर्माचा जीवात्मा हा साक्षी असतो. म्हणूनच सद्गुरू सांगतात, आपण भगवंताशी 24 तास उघडा व्यवहार करावा. भगवंतानं कधीही कसंही आपल्याला पाहिलं तरी आपल्याला मान खाली घालण्याची वेळ येऊ नये. वायू आणि जीवात्मा यांच्यातील फरक स्पष्ट करताना समर्थ पुढं सांगतात, वायो कठीणास आडतो, आत्मा कठीण भेदून जातो. कठीण पाहो तरी तो छेदेहीना. म्हणजे कठीण पदार्थ मध्ये आला तर वायू आडतो, पण आत्मा कठीण पदार्थास भेदून पलीकडे जातो. आत्म्याचा कठीणपणा पाहू गेले तर तो इतका कठीण आहे की तो छेदलाही जात नाही. बघा, काही कठीण गोष्ट मध्ये आली तर वायू आडतो, पण जीवात्मा कठीणातल्या कठीण गोष्टीलाही भेदून जातो. सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टीलाही तो पार करतो. जीवात्मा म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर सूक्ष्मही आहे. जीवात्म्याचं वायूशी साधर्म्य जरी असलं तरी तो वायूपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. जीवात्म्याची ग्रहण क्षमता जबरदस्त आहे. म्हणून सत्पुरुष सत्संगतीचा आग्रह धरताना दिसतात. कारण संतसंगतीच्या योगे जीवात्म्यावर भगवत सन्मुख होण्याचे संस्कार आपोआप घडत असतात. आपल्या ऐहिक परमार्थिक जीवनाला वरच्या इयत्तेत ते आपसुकच घेऊन जातात. वायू व जीवात्मा यांच्यातील आणखीन एक फरक समर्थ पुढील ओवीत सांगत आहेत. वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे. मानेची अंतरी समजे, विवरो न पाहता. म्हणजे वायू झडझडा वाजतो, आत्मा जराही आवाज करत नाही. मौन राहून अंतर्यामी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अनुसंधान करणाऱ्यास तो कळून येतो. बघा, वायू वाहताना सू असा आवाज होतो, पण जीवात्म्याला तसा कुठलाच आवाज नाही. त्याला मौनानं जाणता येतं. चिंतन मननाच्या आधारेच त्याला ओळखता येतं. देहाचे कर्ण वायूचा आवाज ऐकू शकतात, पण जीवात्म्याचं गुंजन ऐकण्यासाठी तरल अंतकरणच हवं. त्यासाठी साधनेच्या मदतीनं अंतरंगात उतरायला हवं, तरच जीवात्म्याशी आपण संवाद करू शकतो. त्याची साध ऐकणाऱ्यास ऐकू येऊ शकते आणि ती साध असते सोहम, म्हणजे भगवंत आणि मी वेगळे नाहीच, असं तो वारंवार आपल्याला सांगत असतो. त्याची ती आर्तसाद ऐकण्यास आपल्यापैकी किती जण तयार आहेत? जीवात्म्याला शुद्ध होण्यासाठी देहाशिवाय अन्य उपाय नाही. देहाच्या मदतीनंच जीवात्म्याच्या वासनांची पूर्ती होऊ शकते, त्याला बढती मिळू शकते. मनुष्य देह मिळाल्यानं आपल्याला पदोन्नती पदरात पाडून घेण्याची नामी संधी चालून आलेली आहे.
ती न दवडता जीवात्म्याला आपण किती प्रमाणात आणि किती लवकर शुद्ध करू शकतो याचा अंतर्मुख होऊन विचार करावा व त्या प्रयत्नास लागावं. आपल्याला समर्थांसारखे सद्गुरू लाभलेले आहेत. त्यांनी साधं सुलभ असं नाम आपल्याला दिलंय. मुखानं नाम घेता घेता जीवात्म्याला वासनेच्या घाणीतून बाहेर काढावं. त्यास नामगंगेचं मनसोक्त स्नान घालावं आणि त्याला त्याच्या माहेरी अर्थात मूळ स्वरूपाशी एकरूप करून टाकावं. हाच खरा पुरुषार्थ होय. हेच खरं कर्तेपण होय. ते जाणण्यासाठी समर्थ कोणती शिकवण देतात ते आपण पुढील समासात पाहणार तर आहोतच. समर्थ पुढे म्हणतात, शरीरास बरे केले ते आत्मयास पावले. शरीरा योगे झाले समाधान. म्हणजे शरीरास सुख दिले तर ते आत्म्याला पावते. शरीराच्या योगेच त्याला समाधान लाभते. देहा वेगळे उपाये नाना करिता आत्मयास पावेना. समाधान पावे वासना देहाचेनी. म्हणजे देहाशिवाय अनेक उपाय केले तरी आत्म्याला पावत नाहीत. आत्म्याची जी वासना असेल ती देहाच्या माध्यमाद्वारेच समाधान पावते. देह आत्म्यांचे कौतुक पाहो जाता हे अनेक. देहा वेगळी आडणूक आत्म्यास होय. म्हणजे देह आणि आत्मा यांच्या संयोगाचे कौतुक पाहू लागले तर अनेक प्रकारे ते दिसून येते. देह नसेल तर सर्व बाजूने आत्म्याची अडवणूक होते. एक असता उदंड घडे वेगळे पाता काहीच न घडे. विवेके त्रैलोक्य पवाडे देहात्मयोगे. म्हणजे दोन्ही एकत्र असतात तेव्हा उदंड कार्य घडते. ते वेगळे झाले तर काहीच घडू शकत नाही. दोन्ही असतील तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव घेता येतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मा विवरण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.